मी उभा आहे इथं धोधो पाऊस कोसळतोय, पण माझ्या 500 मीटर अंतरावर पाऊसच पडत नाही. त्याच्यामुळं मंडळानुसार जी तुम्ही पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई देता हे चुकीचं आहे, की ज्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची त्या गोष्टीच त्यातनं काढून टाकल्यात. जी आपण वरली लावतो, सगळे हजारो लोक एक वरलीचा आकडा लावतात, त्यापैकी एक आकडा खुलतो आणि एकाला मदत मिळते, बाकीचे बोंबलत बसतात. अगदी तशाच पद्धतीनं ही लीगल वरली नाही का, हा माझा सरकारला सवाल आहे. आर्थिक घडी राज्याची संपूर्ण विस्कटलेली आहे. राज्य दिवाळखोरीकडे त्या राज्याची वाटचाल चाललेली आहे. लाडक्या बहिणी सारख्या योजना जगवायच्या आहेत आणि त्याच्याकरता शेतकऱ्यांचं मरण करायचंय. इतका प्रीमियमच्या पोटी जमा होणारा हप्ता आणि सरकार देणारा हप्ता हा सगळ्या त्या कंपनीला मिळणार, परंतु त्या कंपनीला पहिल्यासारखी तर नुकसान भरपाई द्यायची गरजच नाही. त्याच्यामुळे सगळा पैसा दलाला थ्रू, कंपन्या थ्रू सरकारच्या आणि कंपन्यांच्या दलालांच्या घरात जाणार. सरकार, कंपन्या आणि त्यांचे दलाल यांनी मिळून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा धंदा म्हणजे पीक विमा. शेतकऱ्यांची लूट करण्याची नामी संधी म्हणजे पीक विमा. शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा का, असं आजचं आपलं टायटल आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. हा लकी ड्रॉ आहे का, ही सबसिडी आहे का, हा आधुनिक वरली मटका शेतकऱ्यांसाठी सरकारनं खुला केला आहे का, हा माझा सवाल आहे. आणि मी काही तथ्य तुमच्या समोर ठेवतोय, त्यातलं एक जरी चूक निघालं ना तर हे चॅनल आणि युट्यूब डिलीट करून टाकेल. सविस्तर जाणून घेऊयात. 2024 मध्ये सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना आणली. त्या योजनेला अनेकांनी विरोध केला, आम्ही त्याला पाठिंबा दिला, कारण की शेतकऱ्याच्या वाट्याचा प्रीमियम हे मायबाप सरकार भरणार होतं, परंतु सरकार काय उपकार करणार नव्हतं. आमच्या टॅक्स मधून, नागरिकांच्या टॅक्स मधून हे सरकार चालतंय आणि यांच्या शाही थाटात जगणं सुद्धा चालतंय. मग त्यातनं जर ह्या गोष्टी होत असतील तर आम्ही त्याला सपोर्ट केला आणि आम्ही या भाषेत सांगितलं होतं की योजना येते, ती योजना यायच्या आधीच तुम्ही त्याला वाईट आहे का, भ्रष्टाचार होईल का असं ठरू नका. एखादं बाळ जन्माला येऊ द्या, ते जन्माला यायच्या आधीच आपण असं म्हणत नाही लुळं होईल का, खुळं होईल का, पांगळं होईल का, आंधळं होईल का, असं म्हणत नाही. ज्या पद्धतीनं बाळ जन्माला घालतो त्या पद्धतीने कुठली योजना जन्माला घातल्या गेली पाहिजे आणि नंतर त्याच्यावर आपल्याला अनेक त्याच्यावर प्रतिबंध घालता येईल, त्याच्यातले गैरव्यवहार टाळता येईल, अशी आम्ही भूमिका घेतली होती. परंतु या वर्षी सरकारनं ती 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली, म्हणजेच शेतकऱ्याच्या आर्थिक स्वातंत्र्यावर पहिला घाला घातला. दुसरा मुद्दा म्हणजे काय, की ज्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची त्या गोष्टीच त्यातनं काढून टाकल्यात. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता या वर्षी 2025चा विमा भरावा का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कसा मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या. या वर्षी आता 1 रुपयात पीक विमा नसणार आहे. 2025 मध्ये जवळपास 700 ते 800 कोटीचा भूर्दंड हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बसणार आहे. तो कशाचा, प्रीमियमचा. आता अजून ते ठरायचंय, त्याचा निर्णय यायचा आहे. आता नेमक्याच निविदा मागवलेल्या आहेत, कंपन्या कुठल्या असणार काय असणार ते ठरायचंय. पण हे तर ठरलंय की जर तुमचं खरीप पीक असेल तर तुम्हाला जो एकूण हप्ता आहे त्याचे 2% भरावं लागेल. हे तर ठरलंय की रबी पीक असेल, एकूण हप्ता आहे त्याचा तुम्हाला 1.5% भरावं लागेल. आणि हे पण ठरलंय जर नगदी पिकं असतील तर त्याचे तुम्हाला 5% भरावं लागेल. जर समजा 1 हेक्टरचा विमा 1 लाख रुपये आपण जर पकडू, जर तुम्हाला खरीपाचा काढायचा असेल तर 2,000 रुपये विमा भरावा लागेल. जर तुम्हाला रबीचा काढावा लागेल तर 1,500 रुपये भरावे लागेल. आणि जर तुम्हाला नगदी पिकाचा काढायचा असेल तर 5,000 रुपये भरावे लागेल. परंतु एवढे तुम्ही भरणार, पण हे भरल्यानंतर तुमच्या पदरात काही पडणार आहे की नाही. कारण की स्थानिक नैसर्गिक आपत्ती ज्याच्यामुळं वैयक्तिक शेतकऱ्याचं नुकसान जर झालं तर त्याला त्याचा क्लेम होत होता, तो क्लेम सक्सेस होत होता, नुकसानीची आकडेवारी टाकल्या जात होती आणि त्याला नुकसान भरपाई मिळत होती. परंतु तो टिगर आता काढून टाकलेला आहे. काढणी पश्चात हा दुसरा टिगर होता. तो काढणी पश्चात जर त्याचं नुकसान झालं, कट अँड स्प्रेड आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याला त्याचा क्लेम होत होता, पाहणी होत होती, टक्केवारी टाकल्या जात होती, त्याला नुकसान भरपाई मिळत होती. ती पण त्याला मिळणार नाही. मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर का पावसाचा खंड किंवा इतर गोष्टीमुळे त्याचं नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पंचनामा होत होता आणि त्याला वैयक्तिक नुकसान भरपाई मिळत होती. आणि चौथं जे टिगर आहे ते केंद्र शासनाचं आहे, त्याचं नाव काय की पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई. असे 4 टिगर होते. तर या 4 पैकी 3 टिगरच्या माध्यमातून शेतकऱ्याचं वैयक्तिक नुकसान झालं तर त्याचा पंचनामा होऊन त्याला आर्थिक मदत मिळायची. परंतु ते आता बाकीचे टिगर काढून टाकण्यात आलेले आहेत. फक्त एकच टिगर ठेवण्यात आलेले आहे, ते म्हणजे काय की पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई. आता पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई, फॉर एक्झाम्पल एक शेतकरी पकडू,
अ नावाचा शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्रचंड पाऊस पडलाय, त्याची जमीन खरडून गेलेली आहे, त्याचे पिकं वाहून गेलेले आहेत. परंतु तो ज्या मंडळामध्ये, त्या मंडळामध्ये पाऊसच पडलेला नाही. कारण की पावसामध्ये जी अनिश्चितता आलेली आहे, त्याच्यामुळे मी उभा आहे इथं, धोधो पाऊस कोसळतोय, पण माझ्या 500 मीटर अंतरावर पाऊसच पडत नाही. त्याच्यामुळं मंडळानुसार जी तुम्ही पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई देता, हे चुकीचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी 700 ते 800 कोटी रुपये प्रीमियम भरायचा आणि त्या माध्यमातून तुम्ही 100-500 मंडळांना ते पण किट म्हणजे तोडकी कमी मदत द्यायची. मग यातनं शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत नाही का, हा माझा सरकारला सवाल आहे. कृषी मंत्र्याला, महसूल मंत्र्याला, ग्रामविकास मंत्र्याला आणि सहकार मंत्र्याला, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना हा माझा सवाल आहे की याच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांची लूट आणि पिळवणूक करत नाही आहेत का? म्हणजे इतका प्रीमियमच्या पोटी जमा होणारा हप्ता आणि सरकार देणारा हप्ता हा सगळ्या त्या कंपनीला मिळणार, परंतु त्या कंपनीला पहिल्यासारखी तर नुकसान भरपाई द्यायची गरजच नाही. त्याच्यामुळे सगळा पैसा दलाला थ्रू, कंपन्या थ्रू सरकारच्या आणि कंपन्यांच्या दलालांच्या घरात जाणार. लूट ही शेतकऱ्यांची होणार. म्हणून तर मी टायटल टाकलंय. काय टायटल टाकले की पीक विमा हा सरकार, कंपनी आणि दलाल यांचे घर भरण्यासाठी आहे का? पीक विमा ही शेतकऱ्यांच्या लुटीची नामी संधी आहे का? आणि मग तो शेतकऱ्यांनी का भरावा हा प्रश्न आहे. मग त्याच्याही पुढं जेव्हा मी काही विमा प्रतिनिधींशी माझं बोलणं झालं, तर त्यांचं म्हणणं एक आलं की ते मला पटलं की जर समजा तुम्ही विमा भरलाच नाही आणि तुमचं मंडळ जर त्याच्यामध्ये आलं, तर मग तुम्हाला विमा भेटेल का? आता तोच तर खरी मेघ तिथं आहे की सगळ्यांनी विमा भरायचा आणि 4-2 लोकांना द्यायचा. पण इतरांचं जे नुकसान होतंय त्याचं काय? माझी मायबाप सरकारला विनंती, आम्ही तुमचे विरोधक नाही आहोत, आम्ही आमच्या शेतकरी बापाचे हितचिंतक आहोत. किमान स्थानिक नैसर्गिक आपत्ती हे एक टिगर तरी तुम्ही ठेवायला पाहिजे होतं. परंतु आर्थिक घडी राज्याची संपूर्ण विस्कटलेली आहे. राज्य दिवाळखोरीकडे त्या राज्याची वाटचाल चाललेली आहे. लाडक्या बहिणी सारख्या योजना जगवायच्या आहेत आणि त्याच्याकरता शेतकऱ्यांचं मरण करायचंय. सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आहे. मी तुम्हाला आकडेवारीनुसार सांगतो की 2024 मध्ये कशा कशा पद्धतीनं मदत मिळाली. हे बघा तुम्ही आता 2024 मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी महाराष्ट्र राज्यामध्ये 2700 कोटी रुपये मिळाले. स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीला 713 कोटी रुपये मिळाले आणि काढणी पश्चात नुकसानला 270 कोटी रुपये मिळाले. आणि आता हे जे 3 गोष्टी होत्या मिळणाऱ्या, या 3ही काढून टाकलेल्या आहेत. आणि जी गोष्ट ठेवली आहे पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई, हे टिगर जे ठेवलंय, तर याच्या माध्यमातून फक्त 18 कोटी रुपये मिळालेत. 18 कोटी कसे वाटणार महाराष्ट्रामध्ये? मग याच्यामध्ये एकंदर जी आपण वर्ली लावतो, सगळे हजारो लोक एक वर्लीचा आकडा लावतात, त्यापैकी एक आकडा खुलतो आणि एकाला मदत मिळते, बाकीचे बोंबलत बसतात. अगदी तशाच पद्धतीनं ही लीगल वर्ली नाही का, हा माझा सरकारला सवाल आहे. त्यानंतर सुधारित GR मध्ये काय आहे? विमा संरक्षणात येणाऱ्या ज्या जोखमीच्या बाबी आहेत, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ यामुळे लागलेली आग, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड रोगाची उत्पादनात घट, तर याच्यासाठी पण असं विशेष ठरलेलं नाहीये. या सगळ्याच्या गोष्टी पण पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे. आणि तो पीक कापणी प्रयोग आधारित कसा असतो? तुमच्या मंडळाची मागच्या 5 किंवा 7 वर्षाची आणेवारी, सरासरी, त्याच्यानुसार दरडोई उत्पन्न, XYZ या सगळ्या गोष्टी काढल्या जातात. उंबरठा उत्पन्न, ते सूत्र येते आणि मग त्यानुसार ते ठरतं. अरे कशाला करता हे पाप? कुठं फेडसाल हे पाप? अनेकां लोकांना वाटतंय मी निगेटिव्ह बोलतोय. निगेटिव्ह फिगेटिव्ह काही नाहीये याच्यामधली. मी बोललेली एक गोष्ट चुकीची हे मला सांगा. हे जे बोललोय हे तथ्याच्या आधारे बोललोय, सरकारच्या GRच्या आधारे बोललोय. त्याच्यामुळे जे आहे ते रोकटोक आहे, सडेतोड आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा का नाही भरावा हा ज्याचा त्याचा पर्सनल अधिकार आहे. आज मी तुम्हाला सांगू पीक विमा भरू नका आणि उद्या तुमचंच मंडळ त्याच्यामध्ये बसलं तर तुम्ही म्हणसाल की ज्ञानेश्वर कराच्या नादी लागून आमचं नुकसान झालं. त्याच्यामुळं तुमच्या सत्सद विवेक बुद्धीमध्ये ह्या गोष्टी बसवणं गरजेचं होतं. त्या मी बसवलेल्या आहेत. तुम्हाला काय करायचं हे तुम्ही बघू शकता. हा जो एकंदर कर्जमाफी असेल, इतर आश्वासनं असेल, कुठल्याच गोष्टी पाळणं चालल्याने शेतकऱ्याची सातत्यानं लूट चालली आहे. यांच्या विरोधी पक्ष जो आहे त्याला ईडीची भीती वाटते, तो कमी पडतोय आणि तो रोल आम्ही प्ले करतोय. साईडला आमचा नंबर दिसतो, त्याच्यावर फोन लागणार नाही, पण त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप करता येईल. आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी मदत करू शकता हा लढा बळकट करण्यासाठी. इच्छा तुमची आहे. माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये सांगा. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा
आणि किमान 5 लोकांना तरी हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.